नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्रात पहिलं राज्य हे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये आपण राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद या काही संकल्पना अभ्यासत आहोत. मागच्या तासाला आपण राज्य म्हणजे काय त्याबाबत माहिती पाहिली. तर राज्य म्हणजे काय, तर याबाबत सहज आठवलं तर राज्य निर्मितीसाठी 4 घटक आवश्यक आहे. यावरून आपल्याला राज्याची व्याख्या करता येईल. राज्य म्हणजे काय, तर विशिष्ट अशा भूप्रदेशातील लोक स्वतंत्र सार्वभौम अशा स्वतंत्र शासन व्यवस्थेची निर्मिती करतात, तेव्हा त्याला राज्य असं म्हणतात. काय, विशिष्ट अशा भूप्रदेशातील लोक जेव्हा सार्वभौम अशा स्वतंत्र शासन व्यवस्थेची निर्मिती करतात तेव्हा त्याला राज्य असे म्हणतात. म्हणजे राज्य निर्मितीसाठी लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था, स्वतंत्र शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे 4 घटक आवश्यक आहे. आता हे 4 घटकापैकी एखादा जरी घटक नसेल तरी राज्य निर्माण होऊ शकत नाही, हे आपण पाहिलं आहे. आणि मग आपल्याला आता हे जे 4 घटक आहे राज्य निर्मिती, ते 4 घटक जे आहे त्या 4ही घटकांची माहिती पाहिजे आहे. त्यातला एक घटक जरी नसेल तरी राज्य निर्माण होणार नाही, आणि म्हणून प्रत्येक घटकाची माहिती घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून पहिला इथं घटक घेतलं आहे सार्वभौमत्व. राज्याचे घटक, यातला पहिला घटक कोणता घेतला आपण आता, सार्वभौमत्व. कधीकधी सार्वभौमत्व हा स्वातंत्र्य या शब्दाऐवजी वापरला जातो. काय, कधीकधी सार्वभौमत्व हा शब्द स्वातंत्र्य या शब्दाऐवजी वापरला जातो. काय, तर सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द आहे. काय, सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द आहे, तर स्वातंत्र्य हा शब्द राजकीय स्वरूपाचा आहे. स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप राजकीय स्वरूपाचे आहे. म्हणजे राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. काय, राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते, त्याला स्वतःचे संविधान असते, तेव्हा त्याला सार्वभौमत्व असं म्हणता येईल. सार्वभौमत्व कायदेशीरदृष्ट्या राज्य सार्वभौम असते, त्याला काय, स्वतःचे संविधान असते. उदाहरणार्थ पहा, भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले, पण ते राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवसापासून भारतीयांच्या हातात सत्ता आली, पण खऱ्या अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक देश बनला तो 26 जानेवारी 1950 या दिवशी. कसा, का असं, तर इंग्रजांनी 1947ला स्वातंत्र्य दिले, पण कायदे नियम हे सगळे इंग्रजांच्याच कायद्यानुसार होते. मात्र घटना परिषदेने संविधानाची निर्मिती केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून ती घटना स्वीकृत केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत केली घटना परिषदेने. मात्र त्या घटना परिषदेचा अंमल 26 जानेवारी 1950 या दिवशी करण्याचे ठरले, आणि त्या दिवसापासून म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि देश प्रजासत्ताक सार्वभौम बनला. म्हणजे 1950 साली संविधान अंमलात आल्यानंतर सार्वभौम राज्य बनले. खऱ्या अर्थाने भारत हे सार्वभौम राज्य कोणत्या दिवशी, तर 1950 पासून सार्वभौम बनले. म्हणजे 1947 राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण सार्वभौमत्व मात्र 1950 पासून अंमलात आले. कारण घटनेचा अंमल, भारतीयांनी तयार केलेल्या घटनेचा अंमल सुरू झाला, आणि म्हणून त्या शब्दाला महत्त्व आहे. आणि म्हणून आपण पहिला मुद्दा घेतला सार्वभौमत्व. म्हणजे सार्वभौमत्व हा शब्द स्वातंत्र्य या शब्दाऐवजी वापरला जातो, पण सार्वभौमत्व हा कायदेशीर शब्द आहे, कायद्याच्या चौकटीत शब्द आहे, तर स्वातंत्र्य हा राजकीय स्वरूपाचा शब्द आहे. राज्य हे राजकीयदृष्ट्या सार्वभौम असते, म्हणजे त्याला स्वतःचं संविधान असतं,
उदाहरणार्थ 1947ला भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला, पण त्याचं भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलात आलं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने भारत हे सार्वभौम राज्य बनले. त्या दिवसापासून भारतीय लोकांचं राज्यघटनेनुसार भारताचा कारभार पाहू लागला आणि भारत हा सार्वभौम बनला. त्यावर कोणाचंही परकीय शक्तीचं नियंत्रण नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची शक्ती त्याला प्राप्त झाली स्वतःच्या कायद्यानुसार, आणि म्हणून सार्वभौमत्व हा मुद्दा आपण अभ्यासला. आणि दुसरा मुद्दा आहे शासन संस्था. प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असणे आवश्यक असते. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे असते. प्रत्येक राज्याला स्वतःची शासन संस्था पाहिजे आणि ती शासन संस्था देखील सार्वभौम पाहिजे. म्हणजे कोणत्याही परकीय शक्तीचं नियंत्रण त्यावर नसावं किंवा अंतर्गत शक्तीचं सुद्धा नियंत्रण नसावं, तर राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने सार्वभौम राज्य आहे असं त्याचा अर्थ होईल. उदाहरणार्थ पहा, ब्रिटिश राजवटीत भारतात शासन संस्था होती का नाही? ब्रिटिशांची शासन संस्था, भारतीयांची नव्हती. परंतु ती स्वतंत्र शासन संस्था नव्हती, भारतीयांची नव्हती, ती ब्रिटिशांची होती. आणि म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते. राज्य हे ब्रिटिशांचे होते स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी. स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्य भारतीयांचं झालं. म्हणजे राज्य निर्माण होण्यासाठी शासन संस्था, स्वतंत्र शासन संस्था हा घटक देखील महत्त्वाचा आहे. सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असणे आवश्यक असते. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. स्वतःचे सार्वभौम शासन असणे, स्वतंत्र शासन असणे गरजेचे आहे. आणि तसं जर नसेल तर ते राज्य होऊ शकत नाही. उदाहरणार्थ ब्रिटिश राजवटीत भारतात शासन व्यवस्था होती, परंतु ती ब्रिटिशांची होती, भारतीयांची नव्हती. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, भारताकडे सार्वभौमत्व नव्हतं, आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी भारताचे राज्य नव्हते, ब्रिटिशांचं राज्य आहे असं म्हटलं जात होतं. राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. काय, राज्याच्या ज्या संस्था आहेत त्या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. या राज्याच्या संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही इत्यादी शासन व्यवस्थेच्या घटकांचा समावेश होतो. काय, यामध्ये शासन संस्था ही सार्वजनिक स्वरूपाची असते. या सार्वजनिक संस्थेच्या शासन संस्थेमध्ये कायदे मंडळ असतं, कार्यकारी मंडळ असतं, न्यायमंडळ असतं, नोकरशाही असते. कार्यकारी मंडळ म्हटलं आपण जे निवडून देतो ते कायदे मंडळात जातात. कायदे मंडळाच्या बहुमतावर मंत्रिमंडळ बनतं. म्हणजे ते कार्यकारी मंडळ आहे, ते प्रत्यक्ष कार्य करतात. आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम नोकरशाही करत असतात, नोकरशहा करत असतात. आणि म्हणून ती देखील महत्त्वाची. आणि ते कायदे बरोबर आहे की नाही तपासून पाहण्याचा न्यायमंडळाला असतो. म्हणजे अशा सार्वजनिक स्वरूपाच्या संस्था या आहेत. या संस्था धोरण निर्मिती करतात, धोरण ठरवितात. देशाच्या पुढं कोणत्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी काय करावं अशा पद्धतीने धोरण ठरवतात. त्याला अनुसरून कायदे करतात, निर्णय घेतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. आणि ही सगळी जबाबदारी सार्वजनिक संस्थांची असते. सार्वजनिक म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यांची असते. आपण सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था असा फरक करतो. सार्वजनिक संस्था म्हणजे काय, ज्या सरकारी आहे, जे कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे, नोकरशाही आहे, या सगळ्या सार्वजनिक संस्था आहे. आणि खाजगी संस्था असे दोन प्रकार. खाजगी संस्था नागरी समाजाचा भाग असतात. उदाहरणार्थ खाजगी व्यवसाय, खाजगी मंडळं आहे का नाही, हे मंडळ हे खाजगी आहे. तर सार्वजनिक संस्थाच राज्याच्या नावे कामकाज करतात, त्यांनाच राज्याच्या नावे कार्य करण्याची अधिमान्य असते. सार्वजनिक संस्था जी आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, इतर जे आहे, यांनाच राज्याच्या नावे काम करण्याचा अधिमान्यता आहे. नोकरशाही त्यांची तालुका पातळीवर तहसीलदार आहे, BDO आहे, गाव पातळीवर ग्रामपंचायत आहे, ग्रामसेवक आहे, ही सगळी तलाठी आहे. ही काय, नोकरशाही आहे. ही सार्वजनिक संस्थाचाच भाग आहे. आणि
सार्वजनिक संस्थांनाच राज्याच्या नावे कार्य करण्याची अधिमान्यता असते. इतर कोणीही राज्याच्या नावे कामकाज करू शकत नाही. अशा पद्धतीने आपण दुसरा मुद्दा पाहिला, कोणता? शासन संस्था. काय सांगितलं त्यामध्ये? प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची स्वतंत्र शासन संस्था असणे आवश्यक असते. शासन हे सार्वभौम स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ब्रिटिश राजवटीत भारतात शासन संस्था होती, परंतु ती ब्रिटिशांची होती, भारतीयांची नव्हती. आणि म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतीय राज्य नव्हते. राज्याच्या खाजगी संस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन भाग पडतात. खाजगी संस्था या नागरी समाजाचा भाग असतात, तर सार्वजनिक संस्था या राज्याचा भाग असतात. राज्याच्या नावाने ते कार्य करतात, कायदे करतात, धोरणाची निर्मिती करतात, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्या करत असतात. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. पुढचा मुद्दा, तिसरा मुद्दा आहे भूप्रदेश, आणि त्याही पुढे आहे लोकसंख्या. आज आपण हे दोन मुद्दे पाहिले. तर राज्याच्या निर्मितीसाठी असे 4 घटक आहे. पहिला आहे सार्वभौमत्व, दुसरा घेतला आपण शासन संस्था, तिसरा घेणार आहोत भूप्रदेश, आणि चौथा घेणार आहोत लोकसंख्या. 2 घटकांची माहिती पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा या सर्व घटकांची माहिती पुन्हा एकदा पाहू.